नमस्कार. माझं नाव उदय ठोंबरे. मी 1996 मध्ये पुण्यामध्ये मराठा आंतरराष्ट्रीय अशी संस्था स्थापन केली. शाखा चंद्र न्याय या तत्वावर अवलंबून आणि आज 2013ला जगभर ती पसरवली. त्या संस्थेबरोबर मी लोणाऱ्यांसाठी आणि आपल्या लोणारी समाजासाठी भरपूर काम करतो. भारतामध्ये मला यायला 10 वर्ष झाली, अजून आलो नाही मी, पण तरी इथे राहून मी काम करतो. आणि माझ्या बोर्डावर नितीन काळेल आहेत. तर ते भारताचं सगळं काम पाहत असतात आणि आमचं कॉन्स्टंट वार्तालाप चालला असतो. तर आता ह्या आपल्या ज्या 20 तारखेला जो कार्यक्रम झाला तेव्हा मी बोलायचा प्रयत्न करायचो, परंतु काही तकनिकी कारणास्तव काय बोलता आलं नाही. त्यामुळे माझं जे बोलणं होतं ते नितीन साहेबांनी म्हटलं की तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग करा आणि पाठवा, म्हणून हे करायला घेतलं. तर मला असं म्हणायचं होतं तेव्हा की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही टक्केवारी असते जी त्याच्या कर्तृत्वासाठी अवलंबून असते. तर जास्त करून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 80% जी आयुष्यातल्या घटना घडतात त्या तुमच्या पूर्व आयुष्य आणि तुमच्या वडीलधाऱ्यांच्या, तुमच्या पूर्वजांच्या जे काही राहिलेल्या आठवणी असतात त्या घडत असतात. 10% ज्या गोष्टी असतात त्या तुमच्या स्वतःच्या घडत असतात आणि उरलेल्या 10 गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या पुढच्या पिढीसाठी असतात. तर प्रत्येक माणसाला फक्त 10%च ही संधी मिळते पूर्ण आयुष्यामध्ये प्रगती करायला. आणि ही जी माहिती आहे ही आपल्या तरुणांना देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या हिशोबानुसार मग आपलं स्वतःचं प्रगती करणं आणि आपल्या समाजाचं, आपल्या राष्ट्राचं प्रगती करणं हे कसं करायचं हे तरुणांना शिकवणं आत्ता जरा मला असं वाटतं की आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे आपली भाषा, मराठी भाषा. मराठी भाषा ही जी आहे ही जगातली सर्वात उत्तम आणि गोड अशी भाषा आहे. मराठी भाषेचं भाषा आणि व्याकरण हे समांतर चालत असतं, एकमेकांवर अवलंबून असतं, पण एकमेकांवर ते बोजा टाकत नसतं. जसं आता सपोज आपण एक मराठी वाक्य घेतलं की आपल्याला हे करायचं. आपल्याला हे करायचं हे वाक्य जे आहे हे व्याकरणानुसार बरोबर आहे, मराठी भाषेनुसार पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे करायचं आहे असा शब्द, शेवटचा आहे हा शब्द वापरलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे. आणि ते मराठी भाषेचा गोडवा आहे. तसं जर तुम्ही हिंदी भाषेमध्ये करायला गेलं तर शेवटी है म्हणायची गरज असते. जसं हमें ये करना है नाही म्हटलं, करना जर म्हटलं तर त्याच्यासमोर काही उद्गारवाचक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह असे शेवटी हे पडतं, पूर्णविराम पडत नाही. त्यामुळे भाषेचे किंवा वाक्याचा अर्थ व्यवस्थिशीर लागत नाही. तर मराठी भाषेचा हे जे गोडवा आहे हा तरुणांना शिकवणं खूप आवश्यक आहे. आता अजून एक गोष्ट आम्हाला कळली आमच्या आयुष्यामध्ये काम करत असताना, खास करून कोल्हापूरमध्ये आम्ही जेव्हा काही चित्रपट करत होते लोक, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, तर आम्ही गेलो होतो. तर त्या कामासाठी तिथे एक व्यक्ती होते, लोणारीच होते ते, आणि ते आम्हाला नंतर कळलं ते लोणारी होते, पण आधी आम्हाला माहीत नव्हतं. पण त्यांना इंग्रजी भाषा येत नव्हती, अजिबात नव्हती. 5वी पास वगैरे होते, परंतु त्यांना तिथे एका इंग्रजी फौजदाराचा रोल दिला होता त्या चित्रपटात. तर त्यांनी काय केलं असावं की त्यांनी सगळी इंग्रजी भाषा जी आहे किंवा जे वाक्य त्यांचे डायलॉग्स होते ते मराठीत लिहिले, अक्षरशः मराठीत लिहिले आणि मराठीतच ते वाचले. परंतु ते वाचत होते जेव्हा मराठी, तेव्हा जी बोली भाषा इंग्रजी होती ती मराठीत लिहिलेली होती. वाचताना तर ते वाचत होते मराठी, पण लोकांना वाटत होतं ते साफ इंग्रजी बोलतायत. आणि ती गोष्ट जी आहे ही जी खास गोष्ट आहे मराठीची, हे हिंदीमध्ये होऊ शकत नाही, हे संस्कृतमध्येही होऊ शकत नाही, हे फक्त मराठीत होतं. आणि ही गोष्ट समजणं, तरुणांना सांगणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर भारताची आता नाही म्हटलं तरी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती चालली आणि गेल्या 10 वर्षामध्ये भारताने खूप मोठी झेप घेतली. जशी आपण चंद्रयान केलं, सगळ्या जगाच्या मदतीने केलं मान्य आहे, परंतु चंद्रयानासाठी आपण कार्य केलं, तेच आपण कार्य आता मंगळयानासाठी करतो. तर या सगळ्या ज्या शास्त्राच्या प्रगती चाललेल्या आहेत तिथे सगळीकडे लोणारी तरुण हे असलेच पाहिजे आणि ते करायसाठी आपण कष्ट घेतले पाहिजे.
सगळ्या समाजाने कष्ट घेतले पाहिजे, सगळ्या वडीलधाऱ्यांनी कष्ट घेतले पाहिजे आणि सगळ्या तरुणांनीही कष्ट घेतले पाहिजे. तसंच दुसरं एक आहे की शास्त्र आणि धर्म. बऱ्याच वेळी आजकाल जर तुम्ही पाहायला गेलं की सगळ्या मीडिया वगैरे मध्ये की शास्त्राच्या नावाने विटंबना आणि धर्माच्या नावाने विटंबना मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि दोघांमध्ये तोड लावायचा प्रयत्न चालला. परंतु खरं जर पाहायला गेलं तर दोघांचं एकमेकांशी नातं आहे आणि ते एकमेकांशिवाय जाऊ शकत नाही. तुम्हाला बऱ्याच जागी वेगवेगळ्या प्रकारचे ची कुवत, ज्ञानाची कुवत असलेल्या लोकांना समजवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती घ्याव्या लागतात. ज्यांना खूप चांगलं ज्ञान असेल त्यांना आपण शास्त्राच्या हिशोबाने सांगू शकतो. ज्यांना जे नुकते शिकतायत किंवा थोडे मागास राहिलेले आहेत त्यांना आपण धर्माच्या हिशोबाने शिकू शकतो. परंतु आयुष्य कसं चांगलं घडावं हे करायसाठी आपण दोघांचं संयोग लावून बऱ्यापैकी मार्ग साधू शकतो आणि ती गोष्ट मुलांना शिकवणं खूप आवश्यक आहे. शेवटची गोष्ट अशी आहे की राजकारण. आता राजकारण म्हटलं की लोक घाबरतात, पण ते घाबरायची गरज नाही. राजकारण एवढं काही अवघड नसतं. त्या आयुष्यामध्ये आपण खूप अवघड गोष्टी करत असतो. तर ते राजकारणामध्येही आपण थोडंफार तरुणांना पाठवलं पाहिजे. तरुणांना त्यांच्या लोकल लेवलला, त्यांच्या तालुक्या गावाच्या लेवलला, शहराच्या लेवलला, राज्याच्या लेवलला आणि राष्ट्राच्या लेवलला, आंतरराष्ट्राच्या लेवलला निवडून यायसाठी, इलेक्शनसाठी उभं राहायसाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि त्यांना पुढाकार घ्यायला सोय उभी केली पाहिजे. त्याचा उपयोग असा होणार आहे आपल्याला की आता कसं आहे की सगळे एक एक करून आयुष्य लोकांचं म्हणजे आता म्हातारपण वगैरे लोकांचं येत जातं आणि मग ते नेते पण म्हातारे होतात. तर दुसऱ्या तरुण पिढीने घेतलं पाहिजे हाती काम आणि त्यासाठी कष्ट घेतलं पाहिजे आणि ते आपल्या समाजाने पुढे येऊन केलं पाहिजे. शेवटच्याच भागातला शेवटचा अंक असा आहे की लोक जेव्हा विचारतात की लोणारी म्हणजे काय, लोणारी म्हणजे काय, अरे लोणारी म्हणजे ऍक्च्युली ते आमच्या माहितीनुसार लवण तयार करणारे म्हणजे मीठ तयार करणारे. कुठल्याही जेवणामध्ये जर मीठ नसलं तर त्या जेवणाची चव लागत नाही आणि मीठ टाकता क्षणी त्याच्यात चव येते. तसंच आहे लोणाऱ्यांचं. लोणारी नसले तर तुमच्या समाजाला चव नाही. लोणारी जिथे आहे तिथे समाजाला चव आहे, समाजाच्या अस्तित्वाला चव आहे. ते लोणारी आहे आणि हे अशा पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न तरुणांना करता यावा ह्यासाठी आपण मार्ग उपलब्ध करून दिले पाहिजे. धन्यवाद.